मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात कोसळलेल्या गॅबियन वॉलचं काम 90% पूर्ण झालं। त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात परशुराम घाटातून प्रवास सुखकर होईल अशी आशा वाहन चालकांकडून व्यक्त केली जाते। जून महिन्यात मुसळधार पावसात गॅबियन वॉल कोसळल्यानं घाटातून एकेरी वाहतूक सुरू होती। आता गॅबियन वॉलचं काम 90% पूर्ण झाले, त्यामुळे प्रवास सुखकर होण्याची प्रतीक्षा आहे, तसा अंदाज आहे, तशी आशा आहे। मागच्या जून महिन्यामध्ये चिपळूणमधल्या परशुराम घाटामधली गॅबियन वॉल ही पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेली होती आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हानी झाली होती। आणि आता सध्या जर आपण पाहिलं तर चिपळूणमधल्या परशुराम घाटाची ह्या गॅबियन वॉलचं काम हे जवळपास 90% पूर्ण झालेलं पाहायला मिळतं आहे। ड्रोनच्या माध्यमातून आम्ही ही तुम्हाला दृश्य दाखवतो। जवळपास 350 ते 400 मीटरपर्यंतची ही गॅबियन वॉल आहे आणि या वॉलचं संपूर्ण काम हे युद्ध पातळीवरती गेले 2-3 महिने सुरू होतं आणि आता हे काम 90%हून जास्त पूर्ण झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि यामुळे परशुराम घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कुठेतरी दिलासा मिळेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे। कारण मागच्या वर्षी जर पाहिलं तर जून महिन्यामध्ये प्रचंड झालेल्या पावसाळ्यामध्ये हा संपूर्ण जो परिसर आपण पाहतोय हा मुसळधार पावसामुळे घाटातून येणारे जे पाणी आहे त्या पाण्याच्या प्रवाहातून पूर्णपणे वाहून गेला होता आणि या ठिकाणची वाहतूक ही विस्कळीत झाली होती। एकेरी वाहतूक ही संपूर्ण पावसाळ्यामध्ये सुरू होती। गेल्या पावसाळ्यातला जो प्रशासनाचा अनुभव आहे तो अनुभव त्यांनी घेऊन हा संपूर्ण घाटातलं जी गॅबियन वॉलचं काम आहे हे आणखीन तंत्रशुद्ध पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आता हे जे काम आहे हे काम कुठेतरी पूर्णत्वास जाताना पाहायला मिळतं आहे। त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यामध्ये तरी परशुराम घाटातला प्रवास हा प्रवाशांसाठी सुखकर होतो का, किंवा या गॅबियन वॉलचा जो परिणाम आहे तो चांगला परिणाम या ठिकाणी पाहायला मिळतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। स्वप्नील घाग, एबीपी माझा, चिपळूण, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।